अतिशय 100% विकास हा होणार आहे. कारण पालकमंत्री इतके ऍक्टिव्ह आहेत की कामाच्या बाबतीत काही त्यांचा प्रश्नच नाही. ज्या वेळेला आमदार होते त्यावेळी काही फरक नव्हता आणि आता जे कॅबिनेट मंत्री असूनही त्यांच्यात काय फरक आहे. सर्वसामान्य आहेत तसे सर्वसामान्य जनते साधे म्हणजे आपल्या जनतेतून निवडून आलेले एक आमदार ह्या पद्धतीनेच राहतात. आणि भविष्यात प्रकाश आंबेडकर हा फार मोठा नेता भविष्य काळामध्ये खासदार सुद्धा होणार अशी प्रतिक्रिया माझी वैयक्तिक आहे. मोठ्या उत्साहानं ही जी लोक आलेत उत्सुकपणे तर एक समाजाशी आंबेडकर साहेबांची नाळ जोडलेली आहे ह्याचाच हा एक पुरावा आहे. आरोग्यमंत्री झाल्यामुळं सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळालेला आहे. आमच्यासारख्या तरुणांना या युवा नेतृत्वाचा फार मोठा अभिमान आहे. कारण अशा नेतृत्वाच्यामुळं आमच्यासारख्या अनेक युवा लोकांचं कल्याण होणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीला महायुती प्लसमध्ये जाणार. आम्हाला खूप अभिमान वाटतो. आमच्या गावचे आमदार साहेब प्रकाश आंबेडकर हे मंत्री झाले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं हा आम्हाला अभिमानाचा विषय आहे. गोकुळ सोबत गोकुल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सरवडे येथे होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही सभा सरवडे इथं पार पडते आहे. या सभेसाठी शिवसैनिकांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या सभेला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागातून शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत. माझ्यासोबत काही महिला वर्ग आहे. आपण महिलांशी संवाद साधूयात आणि ते या सभेकडे नेमकं कसं पाहतात, त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय हे जाणून घेऊयात. नमस्कार, काय सांगाल, आज इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही या सभेसाठी आलाय, काय वाटतं या सभेबद्दल तुम्हाला? आम्हाला खूप अभिमान वाटतो. आमच्या गावचे आमदार साहेब आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे मंत्री झाले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं हा आम्हाला अभिमानाचा विषय आहे. आमच्यासाठी त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे. भरपूर म्हणजे सगळ्यांची मदत केलेला आहे. म्हणजे अमुकच हे पाहिजे म्हणजे श्रीमंतांच्याकडे बघणं हा त्यांचा दृष्टिकोन नसून प्रत्येकाला म्हणजे त्यांनी आपल्या ह्याच्याप्रमाणे नेलेलं आहे. नक्कीच एका सभेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक आश्वासन दिलं होतं, एक शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी पाळलाय. मात्र आंबेडकर यांच्याकडून या जबाबदाऱ्या ज्या आहेत, मतदारसंघाचा असेल, जिल्ह्याचा असेल किंवा राज्याचा असेल, या जबाबदाऱ्या ते पार पाडतील का? अगदीच आम्हाला म्हणजे सांगायचे सुद्धा आता ते आपल्या कार्यातूनच ते दाखवत आहेत. अगदी मला वाटते ज्यांनी त्या दिवशीपासून पदभार ज्या दिवशी स्वीकारलाय त्या सेकंदापासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि आपण आता बघतोय सोशल मीडियावर असेल किंवा रोज पेपरमध्ये असेल, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत आरोग्यमंत्री म्हणून ते अगदी चांगली आपली सेवा बजावत आहेत. बरं, मला तुम्ही सांगा की प्रकाश आंबेडकर आमदार या ठिकाणी 2 वेळा होते, त्यानंतर आता ते पुन्हा तिसऱ्यांदा आमदार झाले. राधानगरीचा त्यांनी रेकॉर्ड मोडला. मात्र आमदार होते आणि आता मंत्री आहेत, काय फरक वाटतो त्यांच्यात? काहीच नाही फरक. आवाज आला लागलाय. ज्या वेळेला आमदार होते त्यावेळी काही फरक नव्हता आणि आता जे कॅबिनेट मंत्री असूनही त्यांच्यात काय फरक आहे. सर्वसामान्य आहेत तसे सर्वसामान्य जनते साधे म्हणजे आपल्या जनतेतून निवडून आलेले एक आमदार ह्या पद्धतीनेच राहतात. आणि आपले घरातले घर मिळावू अगदी मनापासून कुणाला सेवेचे म्हणजे काय गरज आहे ते मनापासून जाणतात. जे आम्ही तिथून घेऊन जाण्यापेक्षा आधीच त्यांना माहिती कळते आणि ते तिथंपर्यंत पोहोचतात. बरं, राज्य सरकार जे काही योजना आता राबवत आहे त्या योजना प्रत्यक्षात उतरवल्या जातात का हो? लोकांपर्यंत पोहोचतायत? काय लाडकी बहीणचं मिळालं म्हणून सांगताय? सामान्य जनतेपर्यंत पोहोचतायत. उपमुख्यमंत्री असतील किंवा आपले प्रकाश आंबेडकर असतील, लोकांच्या समस्याबाबत जरा संवेदनशील म्हणजे त्यांच्या समस्या जाणून घेऊन पूर्ण करतात तरी का? हो करतात. तुम्हाला आवाज लई बारीक बोलतोय. करतात. हो. बर, आता ही जी सभा जी आता सध्या सुरू आहे या सभेकडे तुम्ही कसं बघताय का? सभेकडे आम्ही मोठ्या उत्साहानं ही जी लोक आलेत उत्सुकपणे तर एक समाजाशी आंबेडकर साहेबांची नाळ जोडलेली आहे ह्याचाच हा एक पुरावा आहे. प्रत्येक जण अति उत्साहानं येत आहे, ह्या सभेमध्ये भाग घेत आहे. आणि आंबेडकर साहेब ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आहे, आरोग्यमंत्री आहेत त्याप्रमाणे डायलिसिस सोय वगैरे सर्व सुविधा त्यांच्या चालू झालेल्या आहेत आमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता हे जे काही राज्य सरकार सुरू आहे, या राज्य सरकारच्या कामानं सकारात्मक बदल आपल्या राज्यात दिसतोय का तुम्हाला? हो 100% 100% दिसतो. काय दिसलं तुम्हाला तरी? काय आता आरोग्याचं तर आहेच, माझा मंत्री आहेच, त्याच्यामुळं सगळ्या आरोग्याच्या सुविधा त्यांनी सगळ्या राबवत आहेत. ते तर आहे, आता सुरुवात आहे. तुम्ही बघा त्याचा परिणाम किती होत होतो. माझा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आणि आबिटकरांना मंत्रिपद दिलं. मात्र आता आबिटकर असतील, त्यांच्याकडं 3 जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. एक तरी मतदारसंघाचा जबाबदारी आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. या जबाबदाऱ्यातून कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचा वेग होणार का? होणार 100% होणार. नंबरला कोल्हापूर जिल्हा होणार महाराष्ट्र राज्यात. तर नक्कीच भारतामध्ये महाराष्ट्र राज्य होणार. तर नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं की महिलांमध्ये एक प्रचंड उत्साह जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. जी जबाबदारी प्रकाश आबिटकर यांच्यावर दिली गेलेली आहे, ती जबाबदारी नक्कीच ते नेटानं पार पाडतील आणि कोल्हापूर जिल्हा जो आहे तो महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये 1 नंबर होईल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. काका, काय सांगाल तुम्हाला? आता ह्या सभे ठिकाणी तुम्ही आलेला आहात. सभेच्या ठिकाणी जो आलेला आहे, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि तथा पालकमंत्री हे महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये गाजलेला नाही. हा कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर आणि माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समेत अतिशय उत्कृष्टपणे पार पाडणार आहे. आणि भविष्यात प्रकाश आबिटकर हा फार मोठा नेता, भविष्य काळामध्ये खासदार सुद्धा होणार, अशी प्रतिक्रिया माझी वैयक्तिक आहे. नक्कीच ते फार मोठे नेते होतील हे आपण मान्य करूया. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांनी दिलेले शब्द जो पाळला आणि त्यानंतर प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री मिळालं, तर यामुळं या दोघांच्या जोडीमुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला वेग कितपत लागेल? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या दोघांच्या जोडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात हरित क्रांती होणार आहे. निव्वळ राधानगरी मतदारसंघाची होणार नाही, कोल्हापूर जिल्ह्याची हरित क्रांती होणार आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रकाश आबिटकर हे भेट देणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून भेट देऊन इतर जिल्ह्यात सुद्धा ते चांगल्या प्रकारे काम करणार आहे. कोल्हापूर जिल्हा सोडून द्या, राधानगरी पण सोडून द्या, हा ॲक्टिव्ह माणूस आहे, म्हणजे मेरिटवर तो पास झालेला आहे. या वेळेला डायरेक्ट त्यांना कॅबिनेट मंत्री का दिलं? आतापर्यंतचे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्रीपद कसं देत होते की हे द्यायचे साधं मंत्रिपद, यांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्रिपद दिले, हे सुद्धा द्याय नाही. त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो गारगोटीला जो मोठा मेळावा झाला, त्या जे वचन दिलं त्यांनी ते पाळलं आणि ते पाळल्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? आता प्रकाश आबिटकर हे आमदार असताना, आता तरी ते राज्याचे मंत्री आहेत, आमदार असताना आणि मंत्री झाल्यानंतर काय फरक वाटते त्यांच्यामध्ये? नाही, फरक म्हणजे एवढाच की आरोग्यमंत्री झाल्यामुळं सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळालेला आहे. बरं. सर्वसामान्य माणसाची चांगल्या प्रकारे कामं होणार आहे, हे यातून म्हणजे आमदारकीच्या ह्याच्यातून आम्हाला सांगावं वाटतं. नक्कीच. तुम्ही तरुण आहात, काय वाटते तुम्हाला? विकासाला चालना कितपत मिळणार आहे यातून? नक्कीच आमच्यासारख्या तरुणांना या युवा नेतृत्वाचा फार मोठा अभिमान आहे, कारण अशा नेतृत्वाच्यामुळं आमच्यासारख्या अनेक युवा लोकांचं कल्याण होणार आहे. आणि माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला शब्द दिला की तुमचा माणूस आम्ही त्याचा बॅकलॉग भरून काढणार, आणि त्यांनी तो बॅकलॉग भरून काढला, यासाठी एवढ्या उत्स्फूर्त प्रमाणात गर्दी झालेली आहे की अक्षरशः येताना आम्हाला गाड्या कमी पडल्या, एवढा लोकांचा प्रचंड उत्साह. काय वाटते हो, सभेचं कसं वातावरण वाटते तुम्हाला? सभा अगदी जोरदार होणार आहे, गाड्या भरपूर आलेल्या आहेत, JCP वगैरे भरपूर चांगली होणार आहे सभा. मुदाटिट्ट्यापासून सरवड्यापर्यंत गाड्यांची लाईन चालूच आता लागलेली आहे. होय होय. तर अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. काय वाटते काका, तुम्ही या सभेसाठी आलेला आहात, काय प्रतिक्रिया द्याल? आबिटकर साहेब, माजी खासदार संजयदादा मंडलिक आणि माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून लाडकी बहीण आणि जो जनसंपर्क त्यांचा संपर्क वाढलेला आहे, त्यामुळे या सभेला उत्तम कसा प्रतिसाद मिळणार आहे आणि या वातावरण इथं जोरात आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला कसा वेग मिळेल यात?
या कोल्हापूर जिल्ह्याला या सभेमुळं आणि या नेतेमंडळींच्यामुळं अत्यंत भरारी घेणार अशी सभा होणार आहे आणि या शिंदेसाहेबांच्यामुळे नेतृत्वामुळे मोठं काम होणार आहे. दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आम्ही गारगोटी आलोय. गारगुटीवरून काय वाटतं या सभेकडे तुम्ही कसं बघताय? आता हे पॉझिटिव्ह वाटतं दिसतं सगळीकडे आणि आमदार साहेबांचं काम एकदम जोरात आहे. शिंदे साहेबांच्यामुळे त्यांना चांगली ग्रीप मिळाली. ग्रीप मिळाली, चांगली ग्रीप मिळाली, मात्र जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. या त्या सगळ्या पूर्ण काही ताकद आहे त्यांच्याकडे निश्चित. कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे. बर, काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही युवा आहात, या सभेमध्ये तुम्ही आलेला आहात, कसं वाटतंय? शिंदे साहेबांची लोकप्रियता एवढी आहे की पूर्ण जनता म्हणजे अशी वेड्यासारखी तुफान पागल झाली. काय कारण असेल? शिंदे साहेबांची कामं म्हणजे लाडक्या बहिणींचं असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, रस्ते विकास आहेत, मंदिरांचा विकास आहे. कामं इतकी जोरदार झालीत की ह्याच्या भविष्यात कधी झालेलीच नव्हती. जनतेने साक्षात अनुभव घेतलेले आहेत, त्यामुळेच ही गर्दी दिसते. म्हणजे ही त्यांनी जे काही विकास कामं केलेली आहेत त्या विकासाच्या जोरावर पोचपावती आहे. ही पोचपावती आहे असं म्हणावं लागेल. हो. पण आता जर आपण जिल्ह्याचा जर विचार करायला गेलो तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत. त्यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोघांच्या साथीनं कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कितपत होईल? अतिशय 100% विकास हा होणार आहे. कारण पालकमंत्री इतके ॲक्टिव्ह आहेत की कामाच्या बाबतीत काही त्यांचा प्रश्नच नाही. सगळ्या जनतेने ते अनुभव घेतलेले आहेत आणि त्याचीच ही पोचपावती म्हणावी लागेल. बर, या ठिकाणी आणखीन काही आपण जे शिवसैनिक आहेत ते आपण आले त्यांच्याशी बोलूयात. कुठून आलाय तुम्ही? जय महाराष्ट्र. गारगुडी, धारवड. तिकडून आलाय. होय. काय वाटते, का सभेसाठी तुम्ही आता आलेला आहात? कसं वाटतं तुम्हाला वातावरण इथलं? माननीय शिंदे साहेबांनी जो आमच्या आंबेडकर साहेबांचा विश्वास दाखवला आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन महाराष्ट्राचं आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्यमंत्री केलं आणि प्लस त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. ते आभार मानण्यासाठी आणि आमची खास करून इथल्या मतदारसंघातील जनताच आम्ही आभार मानण्यासाठी आज शिंदे साहेबांच्या सभेला आलो. आमदार असणारे आंबेडकर आणि मंत्री झाल्यानंतरचे आंबेडकर, काय फरक वाटतोय? काय नाही, साधे ते आमदारच आहेत. आम्ही त्यांना अध्यक्षच म्हणतो आणि अजून मी त्यांना आमदार साहेबच म्हणतो. असं मंत्री आहे असं ते वाटतच नाही. कामाच्या स्वरूपात ते मंत्रिपदाचं आपलं हे करायला. काका, तुम्हाला काय वाटते? आता एकनाथ शिंदे इकडे यायला लागलेत, काय सभेत ते घोषणा करतील का मोठी? नाही, करतील की भविष्याच्या दृष्टीनं काहीतरी शेतकऱ्यांच्यासाठी ह्याच्यासाठी ती गोष्ट नक्की करतात. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या किंवा लाडकी बहीण योजना आणल्या सरकारनं, या त्या योजना चांगल्या म्हणजे लोकांपर्यंत पोहोचल्या का हो? पोचल्या तळागाळापर्यंत लाडक्या बहिणीची योजना पोचली. सगळ्यांना त्याचा फायदा झाला. सगळ्या कुटुंबातनी आनंद झाला आहे. त्यामुळे लोकांच्या समस्याबाबत जर आपण बघायला गेलो तर प्रकाश आंबेडकर तुम्ही आता 10 वर्ष आणि आता हे तिसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा जो इतिहास होता ते त्यांच्या माध्यमातून ते मोडला गेलेला आहे. तर आता जर बघायला गेलं तर समस्यांच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर संवेदनशील आहेत का? होय. राधानगरी बोदरगडमध्ये कोणताही विषय तिने शिल्लक ठेवलेला नाही. जे कामं जी आहेत ती चालू आहेत आणि गेल्या 10 वर्षात या मतदारसंघातला खूप कायापालट त्यांनी केलेला आहे. या सभेचा कितपत इम्पॅक्ट होईल या तुमच्या मतदारसंघात, एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात? आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीला महायुती प्लसमध्ये जाणार. महायुतीचं यश घवघवीत होणार. कुठून आलाय तुम्ही? मी शेळीवाडीमधून आलो. शेळीवाडीमधून. काय सभेचं वातावरण बघून तुम्हाला कसं वाटतं? वातावरण म्हणजे आंबेडकर साहेबांचं जे आरोग्यमंत्री जे मिळालं शिंदे साहेबांनी दिले आणि साहेबांच्या ह्याच्यासाठी आम्ही सर्व नागरिक आता शेळीवाडीनं आम्ही 200 ते 250 माणसं लोक घेऊन आम्ही सभेसाठी आलो आणि ह्याचं नियोजन आम्ही 4 ते 5 दिवस आम्ही या नियोजनासाठी आम्ही आंबेडकर साहेबांसाठी आम्ही करतोय. काय कारण आहे? कारण साहेबांचं असं आहे की साहेबांच्याबरोबर आम्ही 2009 पासून एकनिष्ठ साहेबांच्याबरोबर काम होतं. साहेबांनी जे आमच्या जनतेसाठी दिले ते भरपूर साहेबांनी दिले. त्या आणि राज्यामध्ये साहेबांचं जे अधिवेशनामध्ये जे साहेबांचा प्रोटोकॉल आहे ते बोलण्याचा शैली आहे. त्यामुळे साहेबांचा अभ्यास साहेब आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेला संबोधित करणार आहेत. काय वाटतं तुम्हाला या सभेचा किती परिणाम आपल्या या जिल्ह्यावर होईल? एक निवडणुकीचा हा माहोल नाही आहे. फक्त साहेब येणार, एकनाथ शिंदे साहेब येणार आणि पालकमंत्री आमच्यासारख्या आंबेडकर साहेबांना पालकमंत्रीपद मिळालं, कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलं. साहेबांनी एवढं मोठं चांगलं काम केलेलं आहे आणि राज्यामध्ये आमचे साहेब आता 1 नंबरच्या हे ते
बाहेर यायला लागल्यात आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे योजना राबविल्या त्याचा तळागाळापर्यंत आता त्याचा फायदा लोकांना झाला आहे. आत्ताच मी 2,000 रुपये नमो किसानची माझ्या खात्यावर जमा झालेली मी आता मेसेज बघून आलो आहे. अशा बऱ्याच गोष्टी अजून बऱ्याच गोष्टी आहेत जे महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांना संधी मिळाली काम करायची. ह्याच्या पुढे सुद्धा अजून उपमुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री सुद्धा म्हणून आणि त्यांना काम करायला मिळालं पाहिजे. आणि आमचे प्रकाश आंबेडकर साहेब हे त्यांच्या पाठीमागे ठामपणे आहेत आणि असा कर्तृत्ववान कार्यसम्राट आमदार खरोखर कार्यसम्राट आमदार त्यांच्या पाठीशी आहे. खरं तर आता त्यांना राज्याच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्याकडं देण्यात आलेली आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासाच्या बाबतीत ते वेग धरतील असं वाटतंय का? हा, कोल्हापूरचा विकास हा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे महानगरपालिका असेल, गोकुळ दूध संघ असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा अजून कुठल्या प्रत्येक क्षेत्रात पालकमंत्री म्हणजे त्यांची जबाबदारी एवढी असते की प्रत्येक क्षेत्रातल्या कामामध्ये त्यांनी लक्ष देणं आणि साहेबांची तेवढी क्वालिटी कॅपॅसिटी तेवढी आहे. आरोग्य खातं म्हणजे माणसं जगवायचं काम त्यांच्याकडे साहेबांच्याकडे सोपविलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी. ह्याच्यापेक्षा मोठं सुद्धा काम दिलं तरी सुद्धा साहेब करायची तयारी आहे. पण जे दिलंय ते प्रामाणिकपणे करून आणि इतर क्षेत्रात सुद्धा कामाचा ठसा साहेबांचा अभ्यासपूर्ण ठसा असल्यामुळं म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल किंवा अनेक आता आरोग्याचा आहेच पाण्याचा असू देत किंवा महसूलमधला असू देत किंवा अनेक कुठल्याही क्षेत्रातलं काम असू देत साहेब थांबवू शकत नाही, थांबणार नाही. विशेषतः म्हणजे बोलायचं एवढंच की आंबेडकर साहेबांच्या म्हणजे अर्जुन आंबेडकर सर त्यांचे बंधू आहेत. त्यांची जी धुरा आहे ती जिल्ह्यामध्ये 1 नंबरला मध्ये आहे. कारण काम करण्याची पद्धत आहे ती वेगळ्या पद्धतीची त्यांची धुरा आहे. साहेब जेव्हा मुंबईमध्ये जे काम करतात त्यावेळी जिल्ह्यातील कामं किंवा मतदारसंघातील कामं हे अर्जुन आंबेडकर सर करतात. असे भाऊ अर्जुन आंबेडकरांचं सुद्धा काम 1 नंबर आहे, सांभाळतात. आज सर्वसामान्यांची कामं आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता 2009 पासून मी काम करतोय साहेबांच्या बरोबर. तर मी कुठलेही काम साहेबांच्या बरोबर गेलो तर साहेब मला कुठलेही कामाला व्यक्तिशय कामावर वेळ काढतात. असं साहेबांचं काम आहे. तर नक्कीच आपण या ठिकाणी अनेक शिवसैनिक असतील, नागरिक असतील यांच्याशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघाचा नाही तर कोल्हापूर जिल्हा आणि राज्याचा विकास देखील त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडं असल्याच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी शिवसैनिकांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. एकूणच आता या सभेमध्ये एकनाथ शिंदेजी काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सत्ता मालिक, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.